माडी धरणातील अनोळखी खुनाचा उलगडा, 3 आरोपी गजाआड. पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांचा यशस्वी तपास. मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माडी धरण परिसरात आढळून आलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा अवघ्या काही दिवसात उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष जबाबदारी यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांच्यावर सोपवली होती. त्यांनी आपल्या पथकासह ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत खुनातील 3 आरोपींना निष्पन्न केले आहे. दिनांक 5 जून 2026 रोजी माडी धरण परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक 2726 दाखल करण्यात आला. मृत्यू संशयास्पद असल्याने पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मृत व्यक्तीची ओळख विनोद प्रल्हाद सहारे, राहणार मारेगाव, तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर अशी पटली. विनोद सहारे हा आरोपी प्रवीण वरघणे यांच्या बहिणीला वारंवार त्रास देत असल्याचे समोर आले. याबाबत संबंधित महिलेने यापूर्वी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. दिनांक 3 जून रोजी विनोद सहारे हा संबंधित महिलेचा पाठलाग करत असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली. त्यानंतर प्रवीण वरघणे, त्याचा मित्र राजू ढेंगडे आणि महिलेचा मुलगा शंतनू झाडे यांनी विनोद सहारे याला वरोरा रेल्वे स्टेशन परिसरातून मोटरसायकलवर बसवून माडी धरणाजवळ आणले. तेथे बियरची बाटली आणि काठीने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह धरणालगतच्या शेतातील नाल्यात फेकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. शिरपूर पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आपटी येथून प्रवीण वरघणे व दांडगाव येथून राजू ढेंगडे यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर नागरी, तालुका वरोरा येथून शंतनू झाडे यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याने देखील खुनाची कबुली दिल्याचे संपूर्ण कट उघडकीस आला. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 213/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मारेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मनवर, पोलीस हवालदार इक्बाल शेख, अजय वाभिटकर आणि पंकज कुळमेथे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या धाडसी व जलद कारवाईबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. DB9 मराठी टीव्ही, वणी.